तर मंडळी सध्या सगळीकडे जोरात पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे पूर्ण वातावरण थंड झालं आहे। मे महिना म्हटलं तर अगदी कडक ऊन तापते, पण कडक ऊन न तापता इथं थंड वातावरण झाले। पण अशा वेळेस मुलांना भाजीपोळी तर अजिबात नको वाटते। जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा मुलांना भजी किंवा पकोडे किंवा थालीपीठ असं गरम खायचं खूप मन होते। तर आजची माझी रेसिपी आहे पालक पराठा, जरा वेगळ्या पद्धतीचं। आणि आज जरा व्हिडिओ टाकला खूप उशीरच झाला आहे, उशीर काय खूपच उशीर झाला आहे। तर एक पालकाची जोडी घेतलीत मी, अर्धीच वापरलेली आहेत, स्वच्छ धुवून कट करून घ्यायची। जेवढी आपल्याला कट करता येईल तेवढी आपल्याला कट करून घ्यायची। पावसाळा पडायला लागला की मुलांना शक्यतो भाजीपोळीचं खायचं मन होत नाही, बराच वेळ त्यांना वेगळं काही खायचं मन होते। पालक स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, धना पावडर आणि जिरं घेतलेले आहेत। हे आपल्याला पिठात न मळता हे साईडलाच ठेवलेलं आहे। आणि तर मी वेगळी कणिक मळून घेतली आहे, जशी नॉर्मलचं पोळ्यांची कणिक असते तशी कणिक मळून घेतली। आपण कुठलाही पराठा करतो त्या सगळं मिश्रण त्यामध्ये घातलेलं असते, पण मी तसं न करता जरा वेगळी पद्धतीतच वापरलेली आहे। तर कणकेचा गुंडा घ्यायचा आहे, आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। जाड बारीक पोळी तुम्ही कशी लाटू शकता, कारण आपल्याला ते परत फोल्ड करूनच घ्यायची आहे मिश्रण घालून, म्हणून तुम्ही लहान मोठी साईज कुठलीही आकारची तर पोळी बनवून घ्यायची। अशा वेळेचा पराठा बनवून बघा, आपलं कामही हलकं होते। मुलांना जेव्हा लागेल तेव्हा आपण हे गरम गरम देऊ शकतो त्यांना। तुम्ही पालकाचे बनवू शकता किंवा मेथीचे इथं पराठे बनवून देऊ शकतात। अशाच पद्धतीनं फक्त पालकची आपण मेथी घालून घ्यायची। ते एक पोहे खायचा चम्मच इथं तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ, हे सगळं मिश्रण आपल्या हातानंच पोळीवर पसरून घ्यायचं आहे, की जेणेकरून तेल आणि मीठ पोळीवर पूर्ण स्प्रेड होईल। आणि जो आपण लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि जिरं घेतलेलं आहे ते अगदी चिमूटभर त्यावर घालून घ्यायचं आहे। लाल तिखट कमी जास्त तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या मुलांना तिखट पाहिजे असेल तर। मी अगदी चिमूटभर सगळं मिश्रण घेतलेलं आहे आणि जिरंसुद्धा त्यावरच घालून घ्यायचं आहे। आणि हे आपण जे मिश्रण घातलं त्यावर मसाल्यांचं ते हातानंच पूर्ण पसरून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पोळीवर आपल्याला लावून घ्यायचं आहे। आणि जो बारीक चिरलेला पालक आहे तो त्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे। पालक स्वच्छ धुतला आहे, त्यामुळे थोडासा ओलावा आहेच त्याला, तो त्यावर चिपकून राहण्यासाठी हातावरच थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तो पालक कणकेला चिटकून बसेल। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी त्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट रोल तयार करून उंडा तयार करून पण तुम्ही पराठा लाटू शकता, पण मी तसं न करता जरा थोडीशी वेगळी पद्धत, म्हणजे रोल तर केलाच आहे पण त्यालाच आपण सुरीनं कट करून घ्यायचे। मधोमध सुरी घेतली आहेत आणि सुरीच्या सहाय्याने मधोमध त्याला आपण कट करून घ्यायचं आहे। आपला कट केल्यानंतर पालक थोडासा बाहेर येईल तरी काहीच हरकत नाही, तो हाताच्या मदतीने किंवा बोटांच्या मदतीनं फोल्ड करून आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे रोल तयार करून घ्यायचे आणि पूर्ण पालक तो आतमध्ये दाबून घ्यायचे। म्हणजे बाहेर जरी आला पालक तरी काहीच हरकत नाही, तो हाताच्या मदतीने आतमध्ये घालून घ्यायचे। जसा कणकेचा उंडा तयार करतो पोळी लाटताना किंवा पराठा लाटताना, सेम तसा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। हातानंच थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं आहे। आता हा पालक बाहेर आला तर हातानंच थोडंसं आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून, पीठ थोडं जास्त वापरायचं कारण पालक आपला ओलावा असतो, पालकाला खाली पोळपाडाला चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ जास्त घ्यायचं आहे, की जेणेकरून आपला पोळपाडाला चिटकणार नाही। आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हलक्या हातानं आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा म्हटलं की थोडंसं जाडसरच असतो, तुम्ही जर खूपच बारीक लाटायला गेला की हा पालकामुळे तो खाली चिटकू शकतो, कारण धुतलेला ओलावा असतो पालकाला, त्यामुळे तो खाली चिटकू शकतो, म्हणून आपण थोडंसं हलकंसं जाडसरच पराठा लाटून घ्यायचं आहे। आणि अजून चांगला पराठा दिसण्यासाठी इथं मी काळे तीळ म्हणजे कलंजी इथं वापरलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर लावायची किंवा नाही घातली तरीही चालतं। जेव्हा आपण लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला पिठामध्ये घालतो पोळीवर, त्यात तुम्ही पांढरी तीळ लावली तरीही चालतं जर तुम्हाला आवडत असेल तर, किंवा अगदी ऑप्शनल आहे, पण दिसण्यासाठी चांगलं दिसावं आणि पौष्टिक पण असते काळे तीळ, म्हणून मी तो थोडीशी वरतून लावली, म्हणजे मुलं अगदी आवडीनं खातील। हा पराठा मी थोडंसं जाडसरच लाटला आहे, कारण पराठा म्हटलं की थोडं जाडसरच चांगला असतो। साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे, तवा चांगला कडकडीत तापला की त्यावरच आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे। एक साईड पूर्ण आपल्याला पराठा होऊ द्यायची, नंतरच आपल्याला पलटी मारून घ्यायची। हवं तुम्ही तेल तूप काही लावून घेऊ शकतात। तर दोघी साईडने आपल्याला पराठा मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा, दिसायला पण सुंदर दिसतो आणि खायला पण अगदी पौष्टिक आणि काहीतरी वेगळा। अशा पद्धतीनं जर पराठे कधी करून दिले तर मुलांना नक्कीच आवडणार, मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडणार आणि झटपट होता, काहीही वेळ लागत नाही, जास्त भांड्याचा पसाराही आपला होत नाही। वेगळी कणिक मळून घ्यायची, पालक वेगळा चिरून घ्यायचा, लाल तिखट, हळद मी सगळं मिश्रण वेगळं घालून घ्यायचं। जेव्हा लागेल तेव्हा आपण मुलांना गरम नाही देऊ शकतो। अशा पद्धतीनं जे बाकीचे पराठे आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीनं लाटून घेणार आहेत। तुम्ही त्यासोबत चटणी, ठेचा किंवा काही खा। तर माझ्या दोघी मुलांना पराठे म्हटले तर ते आवर्जून लोणचं खात असतात, मी चटणी वगैरे काही केली नाही, पराठे आणि चटणी लोणचं तेवढं केलं आहे।
लोणच्याची व्हिडिओ तुम्हाला कालच शेअर केला होता, कैरीचं लोणचं परवाच्याच रेसिपीला तुम्हाला दाखवलं होतं, त्यामुळे तेच लोणचं इथं वापरलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.